बघा 2000 पदयात्रींची जेवणाची व्यवस्था सुरू आहे इकडं. की बहीण माझी 3 दिवस जायलं चालत येतय, पायाला फोर आलं असतील, पायाला वेदना झाल्या असतील आणि बिना चपलाने तुम्हाला चालताना दिसतो. थोड्या वेदना होत आहेत, पण दादा मनामध्ये काय चाललंय? आपली नवी मुंबई मानाची पालखी शिस्त पद्धत अशी ओळखली जाते, तीच आपल्याला शिस्त आपल्याला इकडे दिसते. जी व्यवस्था आहे ती जगात भारी आहे. गेल्या 14 वर्ष जेव्हा इंटरनेट वगैरे कमी चालत होता, टीव्हीवरची लोक कमी बघत होती, तेव्हापासूनचा अनुभव सांगा या नवी मुंबई मानाच्या पालखीचा. त्या 70 पदयात्री ते 2000 पदयात्रींपर्यंतचा प्रवास कसा असणार आहे? हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जय एकविरा. आणि नवी मुंबई मानाची पालखी 2000 पदयात्री घेऊन आपल्या नवी मुंबईमधून निघालेली होती. गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्व काय सोला आनंदाचा सोला जल्लोष नवी मुंबईकरांचा दाखवण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला आहे. आणि आज मंगळवार 3 दिवस लागतात आपली मानाची पालखी कार्लेगडावर आईच्या भेटीला पोहोचण्यासाठी. आज आपली पालखी कार्लेगडावर पोहोचणार आहे आणि तो अविस्मरणीय क्षण असतो मित्रांनो. तो दरवर्षी मी दाखवत असतो, पण यंदा 2026ची मानाची पालखी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. कसा ठाटमाट असणार आहे. जेव्हा मानाची पालखी आपल्या आईच्या भेटीला पोहोचत असते तेव्हा तो जल्लोष असते आणि जो आईच्या भेटीची आतुरता लागलेली असते ती कुठेतरी पूर्ण होत असते मित्रांनो. तर तो सर्व आनंदाचा सोला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार या व्हिडिओमध्ये. कमेंट बॉक्समध्ये जय एकविरा लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, व्लॉग सुरू करूया. जय एकविरा. जय एकविरा मित्रांनो. हे बघा, आपली नवी मुंबई मानाची पालखी शिस्त पद्धत अशी ओळखली जाते, तीच आपल्याला शिस्त आपल्याला इकडं दिसते. कारण का आता आपल्या पाठी बघा शेवटच्या मानाचा झेंडा दिसतोय आणि आपले जे इथं सेवक आहेत ते सेवा करताना दिसत आहेत सर्वजण. नमस्कार मित्रांनो, जय एकविरा. इकडे बघू शकता तुम्ही. 2 मिनिटं तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल क्षमा असावी. दादा, नाव आपला? रश्मी सुतार. दादा, अभिषेक ठाकूर. तुम्ही ही सेवा करताय, ही सेवा म्हणजे काय सांगाल या सेवेबद्दल? म्हणजे आता पदयात्री चालत जातात, त्यांना आपण सगळं देतो खाया पियाला. ते साफ करणं पण आपलं काम आहे. बरोबर. आणि पूर्ण घाट चांगला दिसला पाहिजे. बरोबर बरोबर. ही सेवा आहे. आणि बघा ही सेवा ते करत आहेत आणि उत्तम पद्धतीने. आणि हे दादा रचलाय कोणी असं? ते बघा ते रचलाय असं कोणीच केलंय. आता सगळा पसरलेला होता, हा ते रचला आणि आता एकी पिशवीत भरतोय आणि मग त्याची जागा जमा करू. असे किती सेवक निवडलेले आहेत दादा? असे 100-150 जण आहेत. 100-150 जण आहेत जे म्हणजे ही सेवा करतायत. सर्वांना वेगवेगळी कामं आहेत. बरोबर बरोबर दादा. एकदम उत्तम सोय आणि उत्तम कार्य दादाचं करतायत. आणि हे तुम्हाला समोरासमोर दाखवलं मी काय शिस्त पद्धत आपली पालखी म्हणली जाते म्हणून. जर जय एकविरा दादा. आता पालखी आपली थोड्याच वेळात पोहोचणार आहे आणि तरी बघा हे कार्य तर पूर्ण करत आहेत सर्वजण. आता हे पूर्ण रोड जो आहे तो पूर्ण क्लिअर करतील. चला, जय एकविरा. हे बघा, तुम्हाला कशी सेवा करते ते थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आता हे आपले मित्र आहेत. जय एकविरा मित्रांनो. जय एकविरा. बिना चपलाने बिना पायात काय घालून ते आलेले आहेत मित्रांनो. नाव काय आपला? अक्षय. अक्षय. आणि प्रथमेश पाटील. प्रथमेश पाटील दादा आहे आपल्यासोबत. कल्पेश दादा आपल्यासोबत. दादा इकडे आहे रस्त्याच्या बाजूला. आणि सर्वात पहिले तुम्हाला सर्वांना जय एकविरा. बिना चपलाने प्रवास करण्याचा विचार कसा केला दादा मनात तुझ्या? 7वं वर्ष आहे. 7वं वर्ष. 7 वर्ष तू बिना चपलाने येतोस दादा. आणि याच पदयात्रेमधून येतोस का याच्या दुसरी कुठली पदयात्रा तुझी आहे? हीच पदयात्रा नवी मुंबई मानाच्या पालखीमधून तो 7 वर्ष येतोय. आणि 7च्या 7 वर्ष तू बिना चपलाने येतोस. ओके दादा, तुला शुभेच्छा. आणि काय सांगेल, आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत आईच्या दर्शनाला. कसं वाटतं बिना चपलाने तू आलेस आणि प्रवास कुठेतरी पूर्ण होताना दिसतंय? कसं वाटतंय? थोडं बरं वाटतं, चांगलं वाटतंय. म्हणजे आनंद होता आणि दुःख पण आहे, काम का आज शेवटचा दिवस आहे. अरे बाबा, नक्कीच नक्कीच. कारण का हे आता परत क्षण कुठेतरी येणार नाही. डायरेक्ट 1 वर्ष थांबायला लागेल या क्षणासाठी. बरोबर. आणि दादा आपला 4थं वर्ष. 4थं वर्ष. आणि पहिल्यांदा बिना चपल्याने काय दादा काय नाही, जी मनाची इच्छा असते ती आई पूर्ण करून घेते हा. आपल्याकडून. मग ते आपण बोलतो ते करायला लागतं आईसाठी. बरोबर. म्हणजे तो एक वेळ बोलला असेल किंवा हो. त्याची काही इच्छा असेल ती त्याची पूर्ण झाली आणि त्याच्यामुळे तो बिना चपलाने आलेला आहे. जय एकविरा दादा. आणि बघा पदयात्री येत असतात, चालत असतात. बघा सर्वजण जय एकविरा दादा. जय एकविरा दादा. कुठून? आम्ही नेरूळशी आलो, सेक्टर 48. आणि हा माझा मित्र हा मुंबईशी आलाय. मुंबईवरून. दादा, या पालखीबद्दल तुला समजला कसा का मित्रांनी सांगितला? नाही, आम्ही गेल्या वर्षी आलो होतो. हा. गेल्या वर्षी 1 दिवसासाठी आलेलो. दुपारी बेलापूरला आम्ही सोडून गेलो. म्हणजे पहिल्या दिवशी आला आणि लगेच गेला. गेलो. मग आता गेल्या वर्षी ठरवलं असाल का आता पूर्ण करणार? पुढल्या वर्षी पूर्ण करणार?
हा आम्ही काय ठरवलं नव्हता, पण याने मेसेज पाठवला मला आणि मला सुट्टी पण सँक्शन झाली. हा. त्या आईने करून घेतला आमच्याकडून. हा. एवढंच बोलू शकतो. आईची इच्छा असेल आई भेटायला बोलवते आणि तुमच्या सगळ्या इच्छा पण पूर्ण करते. दादा मला तुला नक्कीच विचारायला आवडेल की पदयात्रामध्ये यापूर्वी कधी तू गेलेला आहेस काय? आईच्या पदयात्रेला पहिल्यांदाच आलो. आणि यापूर्वी मी शिर्डीला गेलोय, पंढरपूरची यात्रा केलेली आहे. हा दादा कडे अनुभव पण तेवढाच आहे. काका तुम्ही? मी याच्या पहिला शिर्डीला जायचो. आमची एक चुनापट्टीवर मालुंगे जाते, मालुंगे हा. चुनापट्टी ते मालुंगे आमच्या खजुरीपेटी गावाची असते खासती. हा श्रीपती बाबा स्वामींची पालखी असते. हा. ती आमच्या खजुरीपेटी गावाची 4 दिवशी असते. त्याच्यामध्ये जायचो आणि 6 वर्षे चुनापट्टी शिर्डीची पालखी असते, तिकडे जायचो. बरोबर. पण यावेळी शैलेश दादाच्या पालखीमध्ये पहिल्यांदा योग आलेले हा. आणि आईची आशीर्वाद झालेला आहे माझ्यावर, तेव्हाच यायला योग आलेला आहे. ओके दादा. आणि कसा होता सोला म्हणजे 3 दिवस कसे गेले? 16 जगात भारी आहे. हा ना. जी व्यवस्था आहे ती जगात भारी आहे. ओके त्याच्याबद्दल एक नंबर 200%. 200% ना. ओके. आणि दादा याच्यात आहे ना, तरुण जे आहेत ते वय वर्ष 20 ते 30च्या मधले आहेत. हा म्हणजे या वर्गातले तरुण त्यांना ऍडजस्ट करणं, त्यांना कंट्रोल करणं फार कठीण गोष्ट आहे. आम्ही पण त्या वयातून गेलो. एक उत्साह असतो, आपण कोणाचं ऐकत नाही. त्या तिथे मोकाट आई वडील कोण बरोबर नाही, एकटी आहेत पोरं, पण तरी पण एवढ्या पोरांना शिस्तीत ठेवणं, व्यसनांपासून दूर ठेवणं आणि दुसरी गोष्ट कुठेही केर कचरा न टाकता शिस्तीत पालखी पार पाडणं. ती पण किती 2300 लोकांची पालखी. ही सोपी गोष्ट नाही. बरोबर. त्यांना अन्नधान्य लागतं, त्यांच्या शौचाच्या सोयी करायला लागतात, त्यापासून कचरा होतो. त्या सगळ्या गोष्टीची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावली, कसलीच गैरसोय झाली नाही. एकही पदयात्री उपाशी झोपला नाही. आम्ही कुठेही घाण केली नाही. रस्त्याने येताना बघा पडलेल्या वस्तू, पण शेवटी आमची टीम आहे ती सगळ्या तो कचरा उचलून सोबत घेऊन जाते. नक्की दादा. ते देखील मी दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केलाय. आणि म्हणून आपली नवी मुंबईची मानाची पालखी शिस्त पद्धत अशी पालखी ओळखली जाते. ते कुठेतरी ते आपण पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो, जपण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. आणि नवीन पिढी ही संस्कृती आणि ही परंपरा पुढे नेते. नक्कीच. आणि ह्याच्यात हुल्लडबाजी नाही. एकाही मुलाला मी मोबाईल वापरताना बघितलं नाही पालखीत. बरोबर. म्हणजे आपण मोबाईलचे आज एवढे ॲडिक्टेड आहोत. बरोबर. तरी पण कोण आता घरचे फोन आले तर तेवढे घेत असतील, पण यूट्यूब बघताना इंस्टावर मी कोणी अतिरेक नाही केला. ओके दादा. शुभेच्छा तुम्हाला आणि मस्त माहिती दिली. धन्यवाद. जय एकविरा. जय एकविरा. जय एकविरा. अजून एक आपल्याला पदयात्री दादा मिळाला आहे. जय एकविरा दादा. जय एकविरा दादा. नाव काय दादा? शिवम पाटील. शिवम पाटील. कुठून? उरण पनवेल. उरणवरून आहेस तू? मी करंजाचा आहे दादा. उरणमधून कुठं? खोपट्या गावातला दादा भेटलाय आणि बिना चपलाने तुम्हाला चालताना दिसतो. थोड्या वेदना होत आहेत, पण दादा मनामध्ये काय चाललंय? बोललेलो, थोडा बसलेलो गाडीमध्ये, हा परत उतरलो. आता होती इच्छा पूर्ण करायची आहे. थोडा त्रास होतो दादा. पहिला वर्ष आहे? नाही दुसरा. या दिंडीत पहिला वर्ष आहे. पहिला दुसऱ्या दिंडीत. आता आतुरता लागली फक्त आणि फक्त आईच्या भेटीची. आईच्या भेटीच्या आतुरता लागली. आणि दादाचे पाय थोडे त्याला त्रास देत आहेत कारण का तो बिना चपलाने चालतोय. दादा नवस होता काय? नवस मांडलास का पूर्ण झालेला आहे? पूर्ण झालेला आहे. पूर्ण झालेला नवस आहे. म्हणजे नवस पूर्ण झालाय, त्याच्यामुळे दादा बिना चपलाने आलेला आहे. बघा दादा, शुभेच्छा तुला. आरामात चाल दादा. ठीक आहे. जय एकविरा दादा. शुभेच्छा तुला. मित्रांनो, आता थोड्या वेळात पूर्वी तुम्हाला दाखवला का एक मित्र दुसऱ्या मित्रांना आईच्या भेटीला घेऊन जाताना तुम्हाला दिसला. तर दादा काय सांगशील मित्राबद्दल? आता काय नाही म्हणणार, पण माझा मित्र आहे तो लहानपणापासून माझ्या सोबतच आहे. लहानपणीपासून? आणि आता पण सोबतच आहे माझ्या सोबतच आहे. अडचणीमध्ये त्यांनी माझा साथ दिला, म्हणजे खूप चांगलं वाटलं मला. कधीच एकटा सोडलं नाही त्याला, पण त्याला वाटलं की आम्ही एकटा सोडणार, पण तो आमच्या बरोबर आलाय. आळंदीवरून आलाय, खास आमच्यासाठी आलाय तो आळंदीवरून. त्याला आळंदीवरून आलाय दादा? आळंदीवरून आलाय, पुणे आळंदीवरून खास तो आमच्यासाठी आला आणि आम्ही त्याला पाठी सोडणार नाही कधीच. पण एकविरा आईवर आहे, आमच्यावर आहे. एकविरा आईचा आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमी राहणार आहे. दादा तुम्ही दोघे कुठले आहात? आम्ही कोपर खैरनेचे आहेत. आणि हा दादा आळंदीवरून आलाय. आणि बघा कसे मित्र एकामेकाला साथ देऊन आईच्या भेटीला चाललेले आहेत. आणि दुसरी गोष्ट मला सांगायला नक्कीच आवडेल की दोघेही बिना चपलाने आहेत. बिना चपलाने. दादा तुम्ही नवी मुंबई मानाच्या पालखीमध्ये किती वर्षापासून जात आहे? मला 6 वर्ष झाले. 6 वर्ष झालीस. आणि दादा तुला? 2 वर्ष झालीत. आणि मित्राला घेऊन आलेत ते. आणि आपला कुठेतरी जो वारसा आहे नवी मुंबई मानाच्या पालखी जाते कुठेतरी वाढत आहेत. आणि नवी मुंबई सोडून आळंदी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधली जी पदयात्री ज्यांना आईच्या भेटीची आवड असते किंवा आईच्यावर जीव आहे त्यांना सर्वांना एकत्र करून आपली नवी मुंबईची मानाची पालखी आपले कारलेगाड्याच्या भेटीला जात असते. जुईनगरवरून निघत असते. तर दादा शुभेच्छा तुम्हाला. जय एकविरा. अशीच एकामेकाची साथ द्या आणि एकमेकाला पुढे घेऊन जा.
जय एकविरा दादा. नवी मुंबई मानाची पालखीची व्यवस्था कशी असते? स्वतःची ॲम्ब्युलन्स घेऊन ते येत असतात आपल्यासोबत. ही व्यवस्था आणि ही शिस्त पद्धत पालखी म्हणून ओळखली जाणारी आपली नवी मुंबईची मानाची पालखी. आता तुम्ही बघताय सर्वजण इथं पदयात्री ॲम्ब्युलन्सला त्यांनी हात केला आणि ॲम्ब्युलन्स थांबली लगेच आणि ॲम्ब्युलन्स सारखी फेऱ्या मारत असते पुढं पाठी. तर तीच सर्व सेवा नवी मुंबई मानाची पालखीची सेवा तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करते. आता हे बघा सर्व आपले पदयात्रे. जय एकविरा मित्रांनो. जय एकविरा. काय घेतलात तुम्ही रे? जे ॲम्ब्युलन्समधून घेतलेली ट्यूब ती मसाला लावले बघा त्यांनी. अजून आपल्याला बरेच पदयात्री भेटत आहेत आणि बरेच पदयात्री बिना चपल्याने आईच्या भेटीला चाललेले आहेत. आणि आपला दादा आपल्या समोर आहे. दादा नाव आपला? कुणाल मात्रे. कुठून? ठाण्यावरून आला दादा बघा. नवी मुंबई ठाण्यावरून तो आलेला आहे. नंतर मित्रा तू? रोहित पाटील. कुठून? शिरवणे. किती वर्षापासून येतोस मित्रा? पहिला वर्ष आहे. आणि कसा होता अनुभव? भारी होता. मित्रा तू? माझं नाव प्रेम. मी पण शिरवण्यावरूनच आलो. शिरवण्यावरून आला. किती वर्ष आहे? पहिला वर्ष. आणि पहिल्या वर्षाचा अनुभव काय सांग? याच्यापूर्वी कधी तू पदयात्रेमध्ये गेलेला आहेस का कुठल्या? डायरेक्ट नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला आलेला आहे. तो कसा होता अनुभव? चांगला होता. चांगला होता. आणि तुझा मित्रा? ओम बोयर नाव आहे माझं. कुठून? शिरवण्याचा. आणि पहिला वर्ष? पहिला वर्ष कसा अनुभव होता? चांगला होता. काय पाहायला थकवा बिकवा? नाही. पहिला वर्ष आहे आणि तो बिना चपलाने आलेला आहे बघा मित्रांनो. मस्त. शुभेच्छा तुला. आणि मित्र तू? साई देवकर जोईनगरवरूनच आलो. जुईनगरवरून आलं. याच्या पूर्वी पण आलेला आहेस का? कसा? पहिलाच वर्ष आहे. पहिलाच वर्ष आहे. कसा होता? एवढे वर्ष तू बघत आला असशील ही पालखी सोहळा. आता तू स्वतः या पालखीतून चालत आहेस. कसं वाटतंय? हाऊस होती पहिलेपासून यायचं होता. हाऊस वाटतंय. आता बरं वाटतंय. आणि आपले मित्र आहेत दोघं. नमस्कार मित्रा. जय एकविरा. काय बोलतोयस? कसा होता प्रवास? खूप चांगला होता. खूप चांगला. थोड्याच वेळात आता आईची भेट होणार आहे. काय सांगशील? कसं वाटतंय? चांगलं वाटतं की एवढं आलो चालत मस्त वाटलं जरा. एक्सपिरियन्स चांगला होता. पहिलाच वर्ष होता ना. पहिलाच वर्ष आहे. कुठून ना मित्र आहेस तू? मी भांडूपमधला. भांडूपचा आहे मित्र. तू भांडूपचा आहे. कसं वाटतंय? एकदम मस्त. पहिलंच वर्ष एकदम चांगले गेले. हा आयोजकांकडून मस्त नियोजन झालंय. मस्त झालंय नाही नियोजन? ओके. हे बघा सगळे आपले यंगस्टर आहेत आणि त्यांना देखील नियोजन आयोजन आवडलेलं आपल्या नवी मुंबई मानाच्या पालखीचा. कुठून आला दादा? मी पार्टी कामोटे. कुठून? कामोटे. कामोट्याचा आहे दादा. आणि पहिलाच वर्ष. पहिला वर्ष कसा नियोजन वाटला? एकदम मस्त. भारी मस्त ना एकदम. हे बघा मस्त सर्व आहेत आपले नवी मुंबईच्याच परिसरामधले आहेत. चला मित्रांनो जय एकविरा. माहेर घरी आपला प्रसाद होईल, तिथं आरती होईल, नंतर मग आपण कारले गडावर जाऊ ना. ओके बघा सर्व पदयात्रे. दादा कुठून? नाव काय दादा? अमय. कुठून? अंधेरीवरून दादा आलेला आहे. आणि नवी मुंबई मानाच्या पालखीबद्दल तुला कसं समजला? म्हणजे आधी करत होतो आमच्या इथून, पण नंतर मग शेवटी आईकडे जाते. एवढ्या प्रेमाने एवढी मोठी पालखी जाते. हा. म्हणजे आपणही सहभागी व्हावं असं वाटलं. आणि किती वर्षांनी पदयात्रा करतोस तू? माझं 3रं वर्ष आहे आता. 3रं वर्ष. आणि बिना चपलाने आलेला आहे दादा बघा. कसा होता प्रवास? नाही बरे चांगले सगळी म्हणजे बोलतात ना काळजी घेतली जाते प्रॉपर काळजी. आणि ॲम्ब्युलन्स सुद्धा फिरत असते म्हणजे काहीच टेन्शन नाही. तर नाव काय आपला? सोम. कुठून? अंधेरी. तुमचा अख्खा ग्रुप अंधेरीवरचा आहे? पूर्ण अंधेरीवरनं आलेले आहेत. कसं काय समजलं दादा? काय तुम्ही मित्र परिवारात समजला म्हणून तुम्ही अख्खा ठरवून आले आणि म्हणून ते एकत्र चालत आहेत आणि मजा मस्ती करत चालत आहेत सर्वजण. दादा नाव काय आपला? मिहीर. मानव. अंधेरी. किती मोठा ग्रुप आहे तुमचा? दादा तुझं नाव? गौरव. नंतर? संकेत चेंबूरवरून आलाय. ओके. नंतर? प्रभात शेलार. नंतर? रोहित दादा आहे आपल्या समोर. बिना चपल्याने चालतोय. बरेच पदयात्रे आपल्याला बिना पायात काय घातलेले आपल्याला भेटलेले आहेत आणि दादा तसा आहे आपल्यातला. दादा काय सांगशील कसा होता हा प्रवास आणि आईच्या भेटीची ओढ तुला कशी काय लागली? मस्त. मी 3 वर्ष विदाऊट चप्पल चालतोय. हा 3रं वर्ष माझा विदाऊट चप्पल चालतोय आणि खूप बरं वाटतं. खूप बरं वाटलं. आणि नवी मुंबई मानाच्या पालखीतून चालतोस का याच्या पूर्वी? नवीन मुंबई पाण्याच्या पालखीत बिना चपल्याने चालतोस. ओके दादा मस्त आहे बघा. सर्वजण अंधेरीवरून आलेत म्हणजे आपली नवी मुंबई फक्त नवी मुंबई पुरती नाही राहिलेली आहे. ती आपले नवी मुंबईच्या बाहेर जाऊन बरेच महाराष्ट्राच्या म्हणजे परिसरामधले पदयात्री आईचे भक्त आईचे प्रेमी सर्व कारलेगडावर जात असतात आणि त्यांना एक पर्याय भेटलाय मोठा. तो आहे नवी मुंबई मानाची पालखी. सर्व मानाने आणि एकदम शिस्त पद्धत चाललेली असते. सेवा कशी होती दादा? सेवा एक नंबर होती. नाही बघा दादा चिकार जणापर्यंत म्हणजे 2000 जास्त पदयात्रे आहेत. सर्वांना घ्यायला गेलो तर मला वाटतं 2 दिवसाचा ब्लॉग होऊ शकते ना एकदाच. बोला जय एकविरा. एकविरा माते की आई माऊलीचा. धन्यवाद. जय एकविरा. विजय असो.
आणि हे बघा नवी मुंबई जुईनगरवरून आपले पदयात्री आपल्याला भेटले आहेत आणि कारला 7 किलोमीटर बाकी आहे. आणि दादा काय सांगशील? दादा नाव सांग आपला. माझं नाव हनुमंत चिंबाळकर. काय सांगशील? 7 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आता तू इथं फोटो काढत होता सर्व तुम्ही ग्रुप, कसं वाटतं? 7 किलोमीटर फक्त अंतर आलेलं आहे. ॲक्च्युली आम्हाला 3 दिवस आम्ही चालतोच आहे. आमचा आज शेवटचा दिवस आहे. हां ठीक आहे. आमचा ॲक्च्युली बघायला गेलं तर आमचा 2000 पालखीमध्ये पदयात्रा आहे. हां तर आम्हाला खूप आनंद वाटतो. पण आज असं वाटते की कुठे आम्ही चालत चाललो आहे. पण असं 2 दिवस असे आम्हाला वाटत होते की आज आम्ही खूप थकलो आहे, चालता येत नव्हतं. आता असं वाटतं की आम्ही जस्ट पोचणारच हो. हां किती 7 किलोमीटर म्हणजे जास्त नाही, 1-2 तास लागेल जायला. बरोबर बरोबर नक्कीच. आणि नंतर दादा आपलं नाव? सेम दीपक शंकर बांबळे. हां हे बघा परिवार आहे पूर्ण. नाव काय मित्रा? संजय राऊत, प्रथमेश राऊत. ओके दादा. राज संजय लोखंडे. दादा किती वर्षापासून तू पदयात्रेमध्ये सामील आहेस? आम्हाला म्हणजे मला झालं 4 वर्ष. 4 वर्ष झाली. नवी मुंबई मानाच्या पालखीमध्ये 4 वर्ष झाली तुला? झालं मला. ओके बघा दादा सर्व अनुभवी. दादा याला तर खास मी फोटो काढताना बघितलाय. दादा काय म्हणशील, कसं वाटतंय? माझं नाव पहिली गोष्ट ओंकार लक्ष्मण कोरड आहे. हां मी राहतो जुईनगर गावात. जुईनगरचा आहेस? आणि गेले 7 वर्ष झालं आम्ही पदयात्री म्हणून सहभाग होतो. हा. आईच्या सेवेसाठी सहभागी होतो. हां चालत येतो. जशी काय आईची सेवा असेल, जी आमच्याकडून होईल तशी सेवा आम्ही आईसाठी पुरवतो. जशी आईची इच्छा असेल त्या प्रवासाने आम्ही पुढे चालत राहतो. तर आता हे 7 किलोमीटर कारले राहिलेलं आहे. आम्हाला आनंद होतोय. हा. त्याच्यामुळे आम्ही उभं राहून फोटो काढत होतो. कारण की आईचा गड पण जवळ येतो. बरोबर गड जवळ येतोय तर आमची तशी इच्छा वाढत चालली आईच्या भेटीसाठी. तर त्याच्यामुळे आम्ही पुढचा प्रवास तसाच चालत राहिला. आणि आमचा एक मित्र मागे राहिला होता म्हणून आम्ही उभा राहिलो होतो त्याच्यासाठी. ओके कारण त्याच्यासाठी की ग्रुप थांबलेला. असल्यामुळे आम्ही सगळे सहभागी होऊन सोबत जातो. तर बोला जय एकविरा माऊली. जय एकविरा. जय एकविरा. जय एकविरा. धन्यवाद. जय एकविरा. जय एकविरा. आईच्या भेटीची आतुरता लागलेली आणि त्यांना मी मध्ये थांबवलं, त्याच्याबद्दल क्षमा असावी. आणि प्रॉपर सर्वांनी बघा हॅट वगैरे घातलेत. मित्रांनो सर्व अख्खा ग्रुप एकत्र मित्र परिवार आहे. जय एकविरा मित्रांनो सर्वात पहिले. आणि मित्रांनो नाव काय आपला? कुठून दादा? जुईनगरवरून सर्वजण आहेत. म्हणजे जुईनगर वेगवेगळ्यात पण मित्र परिवार आहे. काय इथं भेट झाले तुमची? इकडे भेट झाले काय? पालखीमध्ये भेट झाली सगळ्यांची. हा म्हणजे पालखीतले मित्र सर्व पदयात्रीच आहेत सर्व. दादा नाव काय आपला? माझा भावेश. कुठून दादा? उरणवरून. ओके उरण मधून कुठून? उरणमधून हनुमान कोलीवाडा. हनुमान कोलीवाडा मधून आहे. बघ दादा किती वर्ष झाली तू इथं पदयात्रेमध्ये सामील? पहिलेच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षामध्ये मस्त गेलो आणि मस्त चालत चाललोय आईच्या भेटीला. आणि पहिल्याच वर्ष माझं चांगलं सुखरूप झालेलं आहे. ओके दादा नियोजन कसं वाटला? नियोजन 1 नंबर आहे. जेवणाचं खावण्याचं सगळं पद्धतशीर आणि नाश्ता बिट्टा सगळं बरोबर टायमिंगवर भेटलेलं आहे. ओके दादा धन्यवाद. आणि दादा आपलं नाव? सुजल मात्र. नंतर दादा देवेंद्र पाटील. दादा काय सांगशील कुठून आहेस? मी पण उरणवरूनच आहे. उरणवरून आहेस. उरणचे कोण आहेत? दोघंच. दोघंच आहेत. आता काय सांगशील कसा नियोजन होता? माझा पण पहिलाच वर्ष आहे आणि पालखी जानेवारीमध्ये पहिल्याच आठवड्यात निघते. हा. 3 दिवसाचा प्रवास असतो आणि नियोजन एकदम भारी असतं. जेवणाची काहीच कसली कमी नाही पडत आहे. हा अध्यक्ष आमचे शैलेशदादा भोईर आमचे अध्यक्ष असतात. ते खूप चांगल्या प्रकारे नियोजन असतं त्यांचं. ओके. आणि बघा सर्व यंगस्टर ते घेऊन जात आहेत, तर त्यांना हँडल करणं एक मोठी जबाबदारीचं काम असेल. ते सर्व उत्तम पद्धतीने हँडल करत आहेत सर्वजण. काका नाव आपला? माझा कुमार टोले, कुठून दादा? बेलापूर कोलीवाडा. बेलापूर कोलीवाडून मधून काका आहेत. आणि काका काय सांगाल किती वर्षापासून तुम्ही इथं पदयात्रेमध्ये आज सामील आहात? 8 वर्ष झाली. 8 वर्ष नवी मुंबईमधूनच तुम्ही येत आहे. कसा नियोजन वाटते काका तुम्हाला? एक नंबर म्हणजे नियोजन म्हणजे टायमावर जेवण, हा टायमावर माणसांना हँडल करणं, बरोबर. सर्व म्हणजे एकदम नियोजन एकदम भारी. एक उत्तम. म्हणून तर ते 7 वर्ष झाली नवी मुंबई मानाच्या पालखीमधून येत आहेत. चला मित्रांनो धन्यवाद. जय एकविरा. जय उदो उदो. हे बघा नवी मुंबई मानाच्या पालखीचे स्वयंसेवक आपल्याला भेटलेले आहेत. आणि दादा कशा प्रकारे तुम्ही हा नियोजन करताय? नाव काय दादा आपला? संकेत दादा आपल्या समोर. की दोघं स्वयंसेवक आहेत काय? स्वयंसेवक म्हणजे कसं माहिती आहे का, आपल्याला जे आता नियोजन करायचं असेल, जर कुठे आपण थांबलो वस्तीला वगैरे, हा हा हा. तर तिथे आपल्या पदयात्रीला कशाची कमी नको पडायला. आता रस्त्याने आपण चाललोय, कोणाला पाणी, बरोबर बरोबर. कशाही कोणत्याही गोष्टीची म्हणजे कोणाला काय पाय वगैरे दुखायला कोणाला काही लागले, इजा झालेली आहे, वगैरे, कोणती इजा काय वगैरे झाली, हा
त्या बाबतीमध्ये सगळ्यामध्ये हेल्प करायसाठी स्वयंसेवक हे नेमून दिलेलं असतं. ओके, म्हणजे जसं मगाशी आम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणजे जे आपण नवी मुंबई मानाची पालखी आपल्या काही ना काही वस्तू खायला देत असते, प्यायला देत असते, ते आपण सर्व साफ वगैरे करत असतो. हो, ते ते पैकी ती टीम स्वच्छतेचं निवडले, काम त्याच्यापैकी वगैरे तुम्ही सर्व, आज जे बरोबर. पदयात्रींची सेवा करत असते, दादा खूप चांगला कार्य करताय तुम्ही. शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद. जय एकवीरा. आपल्या नवी मुंबई मानाच्या पालखीच्या पदयात्रींची सेवा करण्यासाठी तुम्हाला ॲम्ब्युलन्स दाखवली, आता दुसरी रिक्षा दाखवतोय जी पाण्याची व्यवस्था करत आहे. आणि दादा आहे आपल्या समोर, 3 मित्र आहेत आपल्या समोर. जय एकवीरा दादा. जय एकवीरा, जे सर्व पदयात्रींची पाणी देऊन सेवा करतायत. दादा ही सेवक तो किती वर्षापासून चालत आहे? मला 10 वर्ष आतापर्यंत झालेली आहेत हा, पदयात्रेमध्ये. पदयात्री म्हणून. आणि आता सेवक म्हणून किती वर्ष आली? आम्हाला 6-7 वर्ष झालेली आहेत. सेवक म्हणून हा. सेवक म्हणून त्यांना 7-7 वर्ष आली पदयात्रेमध्ये. नवी मुंबई मानाच्या पालखीमधूनच ना? जुईनगरचेच आहात तुम्ही? जुईनगर. दादा मित्र तू? मला 4 वर्ष झाली आणि पहिलं वर्ष माझं आहे. हा, सेवक म्हणून. आणि नंतर दादा मला 10 वर्ष झालं, सेवक म्हणून 2 वर्ष झाले. सेवक म्हणून 2 वर्ष. आणि रिक्षा दादा तुझी आहे? माझी रिक्षा. आणि दादाने रिक्षा पण सेवेला लावलेला आहे. बेलापूरचे बेलापूरच्या आहे. दादाने रिक्षा पण सेवेला लावलेला आहे. आम्ही रसायनीचे दोन. हा, 2 जण रसायनीच्या आहात. ओके दादा, जय एकवीरा दादा, मस्त सेवा करतायत. आणि बघा मित्रांनो, मला ही गोष्ट सांगायला तुम्हाला नक्कीच आवडेल की या सेवेचे कुठलंही मानधन नसते. या सेवेचा कुठलाही मानधन घेत नाही. त्यांनी जरी रिक्षा घेतली त्याची पण सेवा त्यांची स्वतःची सर्व असते, सर्व काय करतायत. आणि एवढा 3-4 दिवस आपले पालखीची सेवा करणं, धंदा वगैरे सोडून ते इकडे आईच्या सेवेसाठी, भक्तांच्या सेवेसाठी आलेले आहेत. दादा तुम्हाला शुभेच्छा, असेच दादा कार्य करत राहा. एकवीरा आई तुम्हाला नक्कीच पावेल. दादा शुभेच्छा तुम्हाला. जय एकवीरा. उदो उदो. बाबा इकडे या ना 1 मिनिट. जय एकवीरा इकडे योग्य पाणी पिया पहिले, सर्वात पहिले. जय एकवीरा काका. कुठून आहात काका तुम्ही? जुईनगर. किती वर्ष आली तुम्ही? 14 वर्ष. 14 वर्ष आली नवी मुंबई मानाच्या पालखीतून येत आहेत. आता कसा प्रवास असतो हा सर्व, म्हणजे कसं वाटतं तुम्हाला पालखीमध्ये? या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. ओके, म्हणजे आता नवी मुंबईमधून आपली मानाची पालखी निघालेली आहे आणि आता काहीच म्हणजे 3-4 किलोमीटर नंतर आपण पोहोचणार आहोत आईच्या भेटीला. कसा क्षण असतो, त्या क्षणाबद्दल काय सांगाल तुम्ही? 14 वर्ष हा सण अनुभवतात. सोशल मीडिया तरी आत्ता आलेले, आम्ही आत्ताच्या माध्यमातून तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तुम्ही गेल्या 14 वर्ष जेव्हा इंटरनेट वगैरे कमी चालत होता, टी व्हीवरती लोक कमी बघत होती, तेव्हापासूनचा अनुभव सांगा या नवी मुंबई मानाच्या पालखीचा. जेव्हा शैलेश भोईर यांनी पालखी चालू केली हा 2013ला, हा, तेव्हा अवघे आम्ही 70 माणसं होतो. 70 आणि त्या 70चं रूपांतर आज 2100-2200 लोकांमध्ये झालेलं आहे. बरोबर बरोबर याच्यावर तुम्ही समजा म्हणजे बरोबर किती बरोबर चांगली पालखी आहे. बरोबर. आणि शिस्त पद्धत पालखी ओळखली जाते. आणि गेले 14 वर्ष काका पालखीमध्ये चालत आहेत. मस्त. काय त्रास वगैरे? काय ना, आईच्या कृपेने सर्व काय नीट आहे. ओके, शुभेच्छा काका. नाव काय आपला? देवराम पाटील. ओके, धन्यवाद. जुईनगरचे आहात ना? ओके, जय एकवीरा. जय. चला मित्रांनो, 2 वाजून गेलेत आणि आम्ही पोचलो आता एकविराच्या माहेर घरी, जिथं नवी मुंबईची मानाची पालखी इथं दुपारचा स्टॉप घेत आहेत. आणि इथं जेवण वगैरे होतोय. आणि जेवल्यानंतर आपण डायरेक्ट कार्ले गडावरचा शेवटचा स्टॉप आणि इथं भेटत असतो सर्वांना. ठीक आहे. काल भैरवनाथ देवस्थान, आईचा माहेर घर. जाऊया. जय एकविरा दादा, कसा झाला प्रवास? एकदम स्वर्ग सुखाचा. आमची माणसं बर, आपले फॅन आहेत छोटे 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 मोठे. जय एकविरा दादा. जय एकविरा. जय एकविरा. तिच्या बड्डेला बोलवलेला तू आला नाही. भेटते तुम्हाला. तर माऊलीनी सुखात सुखरूपात तिच्या पाठीच्या बंधवाच्या मंदिरात रावलात. सर्व पदयात्रींना एकदम सुखात आनंदात त्या मंदिरापर्यंत हाणून ठेवलेला आहे. आता ती माऊली साथीच्या पाठीच्या बंधवाला मान देईल, त्याची भेट घेईल. आणि ती माऊली या मार्गास्तन सरळ त्या डोंगराला झेंडा परकत गो, झेंडा परकत डोंगराला, झेंडा परकत गो, झेंडा परकत. तशीच पालखी जाईल मार्ग, पालखी जाईल मार्ग, तशीच पालखी जाईल मार्ग, पालखी जाईल मार्ग. आय माझी राहुला बैसल, आय माझी गाभाऱ्या बैसल, गो भक्तांना दर्शन काय दे
देईल गो, दर्शन काय देईल. आय माऊलीचा माऊली आता त्या बंधुवाला भेटणार आहे. बंधू पण आनंदाने खुश, डोलं भरलं असतील बंधुवाचं पाण्यानी की बहीण माझी 3 दिवस जायलं चालत येतय. पायाला फोर आलं असतील, पायाला वेदना झाल्या असतील, पण बंधवाच्या मनीच्या नाही रे, मनीच्या नाही. बहीण माझी चालत निघाली रे, चालत निघाली. भेट घेईल शिंगरोबा बंधवाची रे, शिंगरोबा बंधवाची. नंतर माझ्या ये राहुलाची गे, माझ्या ये राहुलाची. माझे मनाला आनंद होईल रे, मनाला आनंद होईल. म्हणून बंधवाच्या आता मनाला आनंद झालेला आहे. त्या काळ भैरवनाथांनी सुद्धा पदयात्रेना सुखरूप आणून इथं ते सोडलेला आहे. आणि आता शेवटचा क्षण शिल्लक राहिलेला आहे. तो माऊलीच्या गाभाऱ्यात जाऊन माऊली स्थान घेणार, भक्तांना दर्शन देणार आणि माऊली परत परतीचा प्रवास सुखरूप होईल या आशेने गारानं घालून त्या माऊलीचा पुढचा प्रवास आम्ही आमच्या घरादाराला आमचं जवळ पदयात्री त्या माऊलीने घेऊन आली. ते प्रत्येकाच्या घरी सुखरूप पोहोचून दे. ओके, एकविरा जय माते की आई माऊलीचा उदो उदो, उदो उदो, जय. बघा 2000 ऊन जास्त आणि आता सर्व फॅमिली वगैरे पण आहे, त्यांच्यासाठी गुलाबजामची व्यवस्था केलेली आहे बघा. आणि अजून बरेच आहेत तर एका भांड्यामध्ये काढतायत आणि नंतर सेवा करण्यात येईल. आणि 2000 पदयात्रींची जेवणाची व्यवस्था सुरू आहे बघा. इकडं किती मोठे मोठे डेगी लावलेले आहेत हे बघा. 2000 पदयात्रींसाठी पुऱ्यांची देखील व्यवस्था केलेली आहे हे बघा. आणि हे सर्व आई ताई साहेब ज्या या व्यवस्थेसाठी सामील आहेत आणि सेवा करतायत सर्वजणी. आणि या बाजूला तलायचं काम चालू आहे. पापड्या आहे बघा, पापड्या पण मोठ्या प्रमाणात. 2000 पदयात्री बोललो तर एवढा मोठा प्रमाण पाहिजेच हे बघा. हे बघा आता तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट दाखवते. हा जो सेवक आहे ना, आता हे टाकल बघा कसा मजा येते बघायला. ते मस्त वाटतं एकदम बघायला. हे बघा, हे बघा कडक जबरदस्त टाकते, वेल न गमवता. हे बघा आणि एवढी स्पीड तर पाहिजेच, कारण का 2000 हून जास्त पदयात्री सेवक आईचे भक्त आज इकडे जेवणाच्या व्यवस्थेसाठी येणार आहेत. चेहऱ्यावरती स्माइल बघा, खूप छान. हे बघा जय एकविरा दादा, जय एकविरा. यंदा नवी मुंबईमधून 2000 पदयात्री आपल्या आईच्या भेटीला निघालेले आहेत. कसा होता जो क्षण? आता तू येताना बघितलाच असेल, सर्व लाट बघितली सर नवी मुंबईकरांची. भेटलो म्हणजे पालखी भेटली मला. तो जल्लोष होता प्रत्येक एकवीर आई भक्ताचा, खरंच बघण्यासारखा होता. जसा अविस्मरणीय क्षण होता तो. मजा आली. म्हणजे मनाभावाने एकत्र येऊन एकवीर आईची पालखी घेऊन जातात नवी मुंबईवरनं, बघायला खूप छान वाटतं. आणि अजून एक दादा तुला विचारा मला नक्कीच आवडेल, तू पण द्रोणागिरी आईचा भक्त आहेस, एकवीर आईचा भक्त आहेस, काय सांगशील या उत्सवाबद्दल? कसा असतो आनंद हा सर्व? म्हणजे वेगळीच मजा असते. दरवर्षी आम्ही या क्षणाची वाट बघत असतो आणि एकत्र येऊन एका जल्लोषाने जात असतो, हेच सांगणार. ओके, जय एकविरा दादा. जय एकविरा. आई आपले ओके सर्वजण आहेत. आता महाप्रसादाची अजून व्यवस्था सुरू झाली नाही आणि त्या अगोदरच आम्ही सर्वांनी लाईन लावलेली आहे. सर्व तुम्हाला जेवणाची पूर्ण व्यवस्था कशी चालू आहे ते सुद्धा दाखवला. आणि आता इथं जेवण कसा वाढतायत ते तुम्हाला दाखवतोय बघा. जय एकविरा दादा. दादा लोणच्याची सेवा दादाकडे आहे, नंतर पुलाव भात जय एकविरा दादा, नंतर स्वीट गुलाबजाम दादाकडे आहे, नंतर दादाकडे जय एकविरा दादा. कुठली भाजी आहे दादा ही? कुठली भाजी आहे? चना मसाला आहे. ओके. नंतर पापडी आणि पुरी. आणि सर्व आपले आईचे भक्त सेवा करताना दिसतात तुम्हाला. शैलेश दादा भोईर आपल्या समोर आहेत आणि त्याच्याबद्दल त्याची तारीफ आपण सर्व पदयात्रींकडून ऐकली, कशी उत्तम सोय असते. नवी मुंबई महाराष्ट्रातली सर्वात मोठी पालखी आणि मानाची पालखी घेऊन दादा येत असतो दरवर्षी. काहीच मिनिटात आपण प्रवास पूर्ण करणार आहोत, एकवीरा आईच्या भेटीला जाणार आहोत. आणि मी एवढे वर्ष शूट करतो इथं नवी मुंबई मानाच्या पालखीचा. पण दादा इथून जेव्हा पालखी निघते माहेर घरून, तेव्हा तुझ्या डोळ्यात थोडेसे अश्रू असतात, त्या क्षणाविषयी मला सांग. ते अश्रूबद्दल बोलत झालं तर आमचा जो भाऊ होता केलोने गावातील आमचा एक पदयात्री, त्यांनी रायगडमधून सर्वप्रथम
येण्यासाठी सुरुवात केली आहे नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला, तो म्हणजे आमचा स्वर्गीय तुषार पाटील. हां त्याची आठवण आल्याशिवाय अशी एकही पालखी आमची झालेली नाही. त्याची आम्हाला प्रत्येक ठिकाणी कमी भासवत असते, कारण त्याच्या आठवणीशिवाय पालखी कधी आमची पूर्ण होत नाही. आणि नियोजनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जसे जे नवीन पदयात्री येतात, म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आज खरोशी गाव तुम्हाला माहिती असेल, खरोशी गावातली मागच्या वर्षी फक्त 7 पदयात्री आले होते, यावर्षी 35 पदयात्री वाढली. बरोबर. म्हणजे दरवर्षी असे प्रत्येक गावागावातून एक आवड निर्माण होते, अरे बाबा माझी पण इच्छा आहे नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला जायला. ते पोरं तयार होण्याचं कारण काय की आपलं नियोजन राहू दे, जेवणाचा विषय राहू दे, वस्तीचा विषय राहू दे, नाश्त्याचा विषय राहू दे, सर्व गोष्टीमध्ये आपण जेवढी चांगली सुविधा पदयात्रींना देता येईल ते आपण दरवर्षी देत असतो. ओके दादा. आणि मला एक गोष्ट तुला विचारायला नक्कीच आवडेल की 70 पदयात्री ते 2021 पदयात्रींपर्यंतचा प्रवास कसा असणार आहे? ॲक्च्युली 2013 साली आपण पालखी सोहळा चालू केला. हां पहिल्या वर्षी 70 पदयात्री होते. 70 पदयात्रीचं 2000 पदयात्री कधी झाले मलाही समजलं नाही. मी जरी अध्यक्ष असलो तरी मलाही समजलं नाही. पण हे सर्व आपल्या आई माऊलीची लीला आहे. तिच्या आशीर्वादाने आज नवी मुंबईची मानाची पालखी कुठलाही गालबोट न लागता सुखरूपरित्या यशस्वीरित्या पार पडत असते. आणि मी जरी पालखीचा अध्यक्ष असलो तरी मी फक्त 3 दिवसापुरते असतो. बाकी मी मात्र एक निमित्त आहे, कारण सर्व करून घेणारे आपली सर्वांची मायमाऊली एकविराई आहे. बरोबर. कारण ती आपल्याला मार्ग दाखवते, ती आपल्या हातून करून घेते, हे मी माझं भाग्य समजतो. बरोबर. कारण माऊलीचं आपण लेकरू आहोत. आज पालखी सोहळा झाल्यानंतर उद्या मी सर्वांसाठी एकविरा भक्तच आहे. नवी मुंबईची मानाची पालखीचं नाव आज जरी महाराष्ट्रामध्ये गाजत असलं तरी त्या गोष्टीचा अभिमान सर्वांना आहे, मलाही आहे. पण मी अध्यक्ष आहे किंवा मी पालखी काढतो असं मला गर्व कधी असं वाटलंच नाही मनापासून की मी अध्यक्ष आहे, मी पालखी काढतो. तर सर्व पदयात्री जे पालखीमध्ये येतात हे सर्व माझे भाऊ आहेत आणि त्यांची सुविधा, त्यांची सेवा किती करायची, जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल ती सेवा आपण करत असतो. यावर्षी 2000 पदयात्री मागे 150 स्वयंसेवकाची निवड आपण या पालखी सोहळ्यामध्ये केली होती. तसेच ॲम्ब्युलन्सची व्यवस्था राहू दे, म्हणजे जी व्यवस्था जसं नियोजन पहिल्या वर्षापासून 14 वर्षापर्यंत वर्षानुवर्ष आम्हाला अनुभव भेटत राहिले, तसं आम्ही पालखी सोहळ्यामध्ये नियमामध्ये चेंजेस करत राहिलो. धन्यवाद दादा, थोडासा तुझा वेळ दिल्याबद्दल. दादा खूप गडबडीमध्ये आहे. दादा तुला शुभेच्छा, असा तुझा हा साम्राज्य वाढत राहू दे आणि तुझा स्वभाव खूप भारी आहे दादा. धन्यवाद दादा. जय एकविरा. चला आता जेवून घेऊया आणि थोड्याच वेळात नंतर पालखी निघेल. भाजी मला पण बघा जरा. गेल्या वर्षी जे टी शर्ट घालून आले मला हा टी शर्टचा कलर पर्सनली मला आवडलेला आहे. साई द्रोणागिरीवाले आपली पालखीची टी शर्ट घालून मला जाम आवडली टी शर्ट. कोणची तरी ढापीन पण ती घेईनच टी शर्ट. मी टी शर्ट घेणार. कोणती आवडली का लाल आवडली? ही नाही ती मोरपिशी बोल. हिचा रगडा काढलाय मी बाईक सगळी, तर आता हीच घालून जाते. आता ही टी शर्ट प्लॅन मध्ये, ही कोणची तरी मी चोरणार.
तर मित्रांनो चला 4:40 झालेले आहेत आणि आपण निघालो आता माहेर घरावरून डायरेक्ट कारले गडावर भेटू आपण. चला ठीक आहे. तिकडचं पूर्ण जल्लोष तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथंच ब्लॉग थोडा मोठा झाला असेल कारण का सर्वांना भेटी सर्वांच्या आठवणी वगैरे सांगण्यात ब्लॉग मोठा होतो आणि आपल्याला सवय मोठे ब्लॉगची आणि तुम्हाला पण माहिती आहे आपले ब्लॉग मोठेच असतात. तर जाऊया कारले गडावरती आणि तो सर्व स्वर्ग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला जाऊया लवकर. ही सर्व गाड्या निघायच्या आधी आपण इथून निघूया. ठीक आहे. पालखी निघालेली आहे. सर्व काय दाखवलं आहे.
तुझ्यावरती आला आणि डान्स बंद झाला. नाव काय तुझं? निधी नाव आहे. कुठून? नेरूळचे. खूप छान नाचते. थँक्यू.